नमस्कार, मी रवी गर्दडे. जनवार्ता बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पाहूया पुण्यातले काही विशेष घडामोडी. ज्येष्ठ कलाकार श्रीराम लागू यांच्या नागरिक चित्रपटाला राज्य शासनाचा उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. चांगला चित्रपट हा लोकांना धडे देणारा किंवा संदेश देणारा असतो, पण चांगला चित्रपट म्हणजे स्वच्छ आणि निखळ मनोरंजनच असते, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांनी व्यक्त केलं. राज्य चित्रपट पुरस्कारप्राप्त या चित्रपटाच्या टीमने डॉक्टर लागू यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यात अभिनेते सचिन खेडेकर, मिलिंद सोमण, माधव अभ्यंकर, दिग्दर्शक जयप्रसाद देसाई आदींचा समावेश होता. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, उत्कृष्ट संगीत, लेखन आणि छायांकन तसेच दिग्दर्शन असे राज्य शासनाचे 5 पुरस्कार पटकावले आहेत. या पुरस्कार संदर्भात श्रीराम लागू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आवडतातच हो, आणि त्यामुळे लोक मला गाढवाच काढतात. लोक हे तुम्हाला आवडलं असं होतं. त्यामुळे मी काय बोलत नाही, कुठली मला आवडलेलं. नवीन पिढीबरोबर काम करताना कसं वाटतं? नवीन पिढीबरोबर मला काम करायला फारसं मिळतच नाही, कारण मी आलो की नवीन पिढी पळून जाते. नाही, मी फार फिल्म्स केलेलं नाही आता. माझं फिल्मचं करिअर अतिशय तुटकं, आणखीन म्हणजे काही बोलण्यासारखं नाहीच आहे त्याच्यात. डॉक्टर, मला सांगायचं आहे की आय हॅव बीन व्हेरी अनफॉर्च्युनेट. फिल्म्समध्ये ही हॅज नेव्हर बीन हॅपी विथ द काइंड ऑफ फिल्म्स दॅट यू हॅव बीन ऑफर्ड इन युअर करिअर. पण ते कसं आहे, एकूणच इंडियन फिल्म्स या बाबतीतच ते माझं मत आहे. बरोबर. आता तो संबंध लॉटच जर या लेवलचा आहे तर त्याच्यात मला चांगल्या फिल्म्स मिळतील अशी अपेक्षा करणं चूक आहे. बरोबर. ज्या लायकीची माझी फिल्म आहे, म्हणजे इंडियन फिल्म आहे, त्या लायकीचं नाही आहे. त्या लायकीच्या फिल्म्सच मला मिळणार. पण मला त्याचं दुःख आहे, पण वाईट नाही वाटत. काय नाही लागेल. पण डॉक्टर, पिंजरा असो किंवा सामना माइलस्टोन्स आहेत तुम्ही म्हणताय, पण काय तुम्ही ज्या भूमिका केलेल्या आहेत त्या माइलस्टोन्स आहेत. पिंजरा असेल, सामना असेल, तुम्हाला असं नाही वाटत? नाही नाही, म्हणजे आता काय आहे की आता बघा, त्यातले तर तितके हे असतात, वासरात लंगडी गाय शहाणे म्हणतात ना आपल्याकडे, तसं आहे ते. थोडंसं एकूण जनरल क्वालिटीच इतकी ऑर्डिनरी आहे की जरा तितपत एखादा सामना काढला किंवा एखादा चांगला जरा बऱ्यापैकी वेगळा पिक्चर काढला की आपण त्याला म्हणतो, अरे वा, काय सुंदर पिक्चर केलं, सुंदर पिक्चर केलं. असं नाही आहे. काय मला कोणतरी नागरिक मराठी चित्रपट 14 जूनला प्रदर्शित होणार अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. नागरिक हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सामान्य नागरिकांच्या जीवनातील समस्या आणि सध्याच्या युगातील माणुसकीची व्याख्या या सत्य घटनेवर आधारित चित्रपट तयार करण्यात आला आहे, असे मत पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. यावेळी चित्रपटातील कलाकार सचिन खेडेकर, मिलिंद सोमण, माधव अभ्यंकर, दिग्दर्शक जयप्रसाद देसाई उपस्थित होते. यावेळी कलाकारांनी पत्रकारांशी चित्रपटाविषयी संवाद साधला. छान वाटलं. अनेक चांगल्या कलाकारांमुळे माझंही काम चांगलं झालं. त्यामुळे सगळे याचं संगीत ह्या चित्रपटात खूप प्रभावी आहे आणि माझी पहिलीच वेळ होती संभाजी भगत यांना भेटण्याची. आज त्यांना पारितोषिक मिळाल्यावर त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळालेली आहे. सिनेमा जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल तुमच्या माध्यमातून, तेव्हा लोकांची पावती देखील मिळेल याची मला खात्री आहे. It's always a pleasure to be acting in a movie in a language it's faded. But I'd like to say that find a script and a director that have really worked so well together. It's always the greatest pleasure. The first thing that I look at when I'm doing a film is the script. Sometimes I do a film because I like the person who's making the film and I want to help them.
But mostly it gives me pleasure to find a good script, and I think when Jayprakash Desai came to me, जेव्हा ही script मला वाचून दाखवली, I really liked it a lot, and मला असं सांगायला लागेल की he has really worked very hard. He's a new, I would say, rising star on the Marathi film and the Indian film horizon, I like to say. Okay, after you see this film, we're really going to be looking forward to the next film that Jayprakash Desai makes. So it was a great pleasure for me to be working on the film, and also with these really amazing actors, Dr. Lagu, and I think I'm really, unimaginable opportunity for me to be working with Dr. Lagu, who I've seen. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. माईस MIT संस्थेच्या वतीने गोपाळकृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची यंदा 150वी जयंती. त्या जयंतीनिमित्त 9 मे 2015 ते 9 मे 2016 हे वर्ष गोखले जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणार आहे. माईस MITच्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंट गोखले अध्यासन आणि भाऊसाहेब नातू विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. युवक आणि राजकारण या कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली. यात सार्वजनिक आयुष्यामध्ये युवकांना सहभाग या विषयावर भारतीय जनता पक्षाचे युवा नेते वरुण गांधी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी MITचे विश्वनाथ करड, डॉक्टर सदानंद मोरे, रवी नातू, ॲडव्होकेट सुनील गोखले, प्राचार्य डॉक्टर AM चिटणीस, डॉक्टर हरिदास यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. अपने परिवार समेत मैंने कहा भैया मैं कोई जनसभा तो यहाँ कर नहीं रहा. वो आए और मैंने 4 घंटे 5 घंटे उनके बीच में धूप में बैठ के मैंने केवल उनकी बात सुनी. राहुल जी और उनके पिता आदरणीय विश्वनाथ कराड़ जी ने अपने जीवन का एक लक्ष्य बनाया है कि नेतृत्व समाज के अंतिम व्यक्ति तक स्थापित कैसे हो सकता है. देखिए, पहले तो इसकी व्याख्या करना बहुत जरूरी है कि नेतृत्व है क्या. नेतृत्व चुनाव जीतने से नहीं मिलता, उससे पद मिलता है. लेकिन नेतृत्व पद से नहीं मिलता, नेतृत्व कद्र से मिलता है. और कद्र आदमी प्राप्त करता है रिश्ते निभा के. अगर मैं 3-4 चीज आपसे कहना चाहता हूँ. पहली चीज ये है कि जो व्यक्ति अहंकार में रहता है, जो घमंड में रहता है, जिसको लगता है, जिसको अंग्रेजी में आप सोलिप्सिज्म कह सकते हैं, who feels that they are the center of the universe, वो व्यक्ति बहुत लंबा नहीं चलता. अंत में आदमी लोगों की दुआओं से ही आगे बढ़ता है. मैं आपको बताऊं, जब मैं पहला चुनाव लड़ रहा था पीलीभीत नाम की एक जगह से, तो एक बार मैं गाड़ी में जा रहा था, तो लोग मुझे वहाँ छुटपन से देखे थे क्योंकि मेरी माँ वहाँ पे इस बार 8वीं बार जीती थी. तो लोगों ने मुझे कहा कि भाई बाबा गाड़ी रोको. उन्होंने कहा कि हमको यहाँ तक छोड़ दो. तो मेरे साथ कुछ नेता गाड़ी में बैठे थे पीछे. झुंजार सेवा समितीच्या वतीने संभाजी महाराज जन्मोत्सव निमित्त प्रदर्शन व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीराजे आणि थोरले शाहू महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त झुंजार सेवा समितीच्या वतीने प्रदर्शन आणि व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांची जिंकलेले किल्ले, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि पाकिस्तानातील काही किल्ले यांचा फोटो प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनात शिवकालीन मुद्रा, लढाई साहित्य आणि मराठ्यांचे काही पारंपरिक दस्तावेज मांडण्यात आले होते. या जन्मोत्सवानिमित्त 3 दिवस उत्तरकालीन मराठ्यांच्या इतिहासावर प्रमुख वक्त्यांचे व्याख्यानाचे आयोजन देखील करण्यात आलं आहे, अशी माहिती झुंजार सेवा समितीचे सदस्य राहुल बापट यांनी दिली. महाराज व थोरले शाहू महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा समिती गेले 3 वर्षे करते आहे. या जन्मोत्सवाचं विशेष म्हणजे ह्या वर्षी महाराष्ट्राबाहेर जो मराठ्यांनी पराक्रम केला, उदाहरणार्थ थोरले शाहूंच्या काळात आपण पाकिस्तानपर्यंत गेलतो. म्हणजे पाकिस्तानमधले काही 5 किल्ले आपण जिंकले होते. त्याच्या व्यतिरिक्त तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे किंवा मध्य प्रदेश आहे. ह्या सगळ्या दुर्मिळ काही किल्ल्यांचं प्रदर्शन आपण इथं लावलेलं आहे. त्याच्यात शस्त्र प्रदर्शन आहे, ज्या मराठ्यांनी त्यांच्या पराक्रमावरती ज्या शस्त्र वापरले गेले त्या सगळ्या शस्त्रांचं इथं प्रदर्शन आहे. दुसरी गोष्ट की इथं दुर्मिळ जी चित्र आहेत, आपण या साईडला बघू शकता की या साईडला दुर्मिळ चित्र आहेत. जगदंब तलवारीचा अस्सल फोटो आपल्याला पाहायला मिळेल. छत्रपती संभाजीराजांचा ब्रिटिश लायब्ररी लंडन इथून समितीने गेले 2 वर्ष आधी फोटो आणला होता. त्याची काही प्रत आपल्याला पाहायला इथे मिळणार आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांचे काही शिक्के आहेत, जो दिंडीला वापरला गेला, तर त्याचे शिक्के आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत. काही घराण्याच्या वंशावळी आहेत, जुने दस्तावेज बरेचसे इथं पाहायला मिळणार आहेत. असा प्रचंड असा इतिहासाची आपल्याला संपत्ती म्हणावं लागेल, ती इथं पाहायला मिळायला लागणार आहे. त्याच्यानंतर 14 मेला दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचं व्याख्यान आहे. व्याख्यानाचा विषय असा आहे, उत्तरकालीन मराठ्यांचा पराक्रम असा तो विषय आहे. कारण छत्रपती संभाजीराजांचा जो मराठ्यांनी पराक्रम केला हा बरेच जणांना कमी माहिती आहे. त्याच्यामुळं समिती जिथं जी गोष्टी लोकांना कमी माहिती आहेत त्या विषयावरती फोकस करून ते व्याख्यान ठेवायचं समितीचा एक विषय आहे. त्याच्यानंतर 18 मेला महाराणी ताराराणी हा विषय डॉक्टर जयसिंगराव पवार त्यांच्याकडून मांडला जाणार आहे. त्याची सगळ्यांची वेळ आहे व्याख्यानाची 5 ते 8 आहे. 14 मेला मांडे सरांचा आहे, त्याचा वेळ 5 ते 8 आहे. डॉक्टर जयसिंगराव पवार आहे 18 मे आणि त्यांचा वेळ पण आहे 5 ते 8. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ लर्निंगमधील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आबा बागोले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. समाजातील आर्थिक दुर्बल वर्गातील आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत दर्जा शिक्षण देण्याच्या उद्देशाने राजीव गांधी अकॅडमी ऑफ लर्निंग स्कूल आणि ज्युनियर कॉलेजची स्थापना महापालिकेच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी 176 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून त्यातील 162 विद्यार्थी 12वीची परीक्षा दिली. यातील जवळपास 150 विद्यार्थी JEE परीक्षेला बसले होते. त्यातील 42 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन IITमध्ये प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाले आहेत, अशी माहिती उपमहापौर आबा बागोल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला शिक्षण मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ॲक्च्युली 1.5 लाख मुलं 13 लाखापैकी 1.5 लाख मुलं क्वालिफाय केली. त्यासाठी 1,52,000 पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट केली. पुण्यामधून 700 मुलं अख्ख्या पुणे शहरातून सिलेक्ट झाली. पुणे त्यातली 70 मुलं 69 ही फक्त राजीव गांधी अकॅडमीची आहे. आम्ही स्पेस IIT आणि पुणे महानगरपालिका यांनी जॉईंट हा एक प्रोजेक्ट चालू केला. 3च वर्ष आम्हाला झालेली आहेत. आम्ही 3 वर्षापूर्वी
राजीव गांधी अकॅडमीची ही शाळा सुरू केली आणि 11वी 12वीचा हा 12वीचा आमचा पहिला रिझल्ट आहे. हा पहिला रिझल्ट आहे आणि या पहिल्या रिझल्टमध्येच एवढं भरघोस आम्हाला यश मिळालं आहे. 151 विद्यार्थी आमचे परीक्षेला बसले होते आणि त्यापैकी 69 विद्यार्थी JEE ॲडव्हान्ससाठीच म्हणजे 42% रिझल्ट हा आमचा 46% हा रिझल्ट लागलेला आहे. आणि आता IITला यातून जे 8 जूनला पहिल्या आठवड्यात जूनच्या आहे त्यातून ॲडव्हान्स त्याच्यामध्ये 30 ते 32 मुलं यातून सिलेक्ट होतील IITला. आणि एवढं भरघोस मिळालं आणि महानगरपालिकेची पहिली शाळा आहे की यात मध्यमवर्गीय स्लम एरियातली मुलं इंटिग्रल युथ फेलोशिप संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक नृत्य महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. 2012 पासून इंटिग्रल युथ फेलोशिप या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक नृत्य महोत्सव आयोजित करत आहेत. ह्या नृत्य महोत्सव विविध देशातील तरुणांना एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देतं. देशाची सांस्कृतिक आणि वारसा अभिव्यक्त करण्यासाठी हा मंच तयार करण्यात आला आहे. 2015चा आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक नृत्य महोत्सव हा दक्षिण कोरिया या देशातील बुसान या शहरात 3 जुलैला होणार आहे. 20 देशांमधील नृत्य पथके या महोत्सवात सहभागी होणार आहेत. भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रादेशिक प्राथमिक फेरी पुण्यामध्ये 16 मेला अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे होणार आहे, अशी माहिती प्राजक्त्व पन्हाळकर यांनी दिली. पूर्ण जगाची संस्कृती सर्वांना समजावी, वेगवेगळ्या देशाची संस्कृती लोकांपर्यंत पोहोचावी हेच आमचा उद्देश आहे. 2012년부터 저희는 이거 마하라스트라에서 댄스 페스티벌을 진행했고 आणि 2012 सालापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये हे डान्स फेस्टिवल केलं. 우승팀에게 저희가 비행기표 값을 지원해서 한국에 갈 수 있는 기회를 줬습니다. आणि इथे जे जिंकणारी जी टीम होती त्यांना त्यांचं येण्या-जाण्याचं विमानाचं प्रवास भाडं आणि कोरियामध्ये राहण्याचं भाडं सर्व आम्ही त्यांना समर्थन केलं. 그래서 이번에 댄스 페스티벌 선발되는 팀은 인도를 대표하는 팀입니다. तर त्यामुळे ह्या वेळेला जी प्रादेशिक फेरीमध्ये जिंकेल ती टीम भारताचं प्रतिनिधित्व करेल. 그래서 이 학생들이 세계 여러 나라에서 모인 청소년들 앞에서 인도의 문화를 알립니다. आणि त्यामुळे हे जे विद्यार्थी असतात या टीम मध्ये ते भारताचे संस्कृती वेगवेगळ्या देशात भारताशी खूप प्रेम आहे. 가족들과 다 인도에 살고 있습니다. तर माझ्या संपूर्ण कुटुंबाबरोबर मी भारतामध्ये राहतो. 제가 인도의 청소년들을 위해서 일하고 있는데요. आणि इथे मी भारतीय तरुणांसाठी काम करतो. 이 행사 말고 여러 가지 행사를 인도 청소년들을 위해서 일하고 있습니다. आणि फक्त हाच कार्यक्रम नव्हे तर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या द्वारे आम्ही भारतीय तरुणांसाठी काम करतो. 인도 청소년들은 제가 만나보니까 진짜 다른 어떤 나라 학생들보다 똑똑하고 आणि जेव्हा मी भारतीय तरुणांना भेटतो खरोखर ते दुसऱ्या देशातील विद्यार्थ्यांपेक्षा खूप जास्त हुशार असतात. 인도 학생 याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.